हॅलो स्टुडंट्स, सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन या टॉपिकमध्ये आपण सायटोप्लाझ्मिक ऑर्गेनेलिज हा कन्सेप्ट पाहतोय. तर याच्यामध्ये एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये येणाऱ्या सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली, सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेली आणि त्याच्यानंतर कंट्रोलिंग सेंटर ऑफ सेल अशी जी लार्जेस्ट सेल ऑर्गेनेली ज्याला न्यूक्लियस असं म्हटलं जातं हे आपण पाहिलेले आहे. आजच्या लेक्चरला आपण सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असलेलं ज्याला आपण स्केलेटल लाईक स्ट्रक्चर की ज्याला सायटोस्केलेटन असं म्हटलं जातं, ही एक सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली आणि त्यानंतर सेलवरती जे एक्सटेन्शन आहे सायटोप्लाझमचं की ज्याला सिलिया आणि फ्लॅजेला असं म्हटलं जातं, हे दोन स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर पहा, सुरुवात करूया आपण सायटोस्केलेटन पासून. सायटोस्केलेटन हे का आहे तर सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असलेलं की ज्या पद्धतीनं स्केलेटन काम करत असतं की बॉडीला सपोर्ट देणं, शेप देणं, त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम करणं, तशाच पद्धतीनं या सेलच्या सायटोप्लाझममध्ये नेटवर्क ऑफ फायब्रिल्स प्रेझेंट असतात की ज्याला सायटोस्केलेटन असं म्हटलं जातं. नेटवर्क ऑफ फायब्रिल्स ज्याला सायटोस्केलेटन असं म्हटलं जातं आणि जे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतं. आता या सायटोप्लाझममध्ये दोन टाईप आहेत. पहिला जो टाईप आहे ज्याला म्हटलं जातं मायक्रोट्युब्युल्स आणि दुसरा जो टाईप आहे याला म्हटलं जातं मायक्रोफिलामेंट. दोन्ही स्ट्रक्चर हे सायटोस्केलेटनमध्ये येतात, म्हणजे सेल्सला सपोर्ट देणं, शेप देणं, त्याच्याचबरोबर इतर सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलला सुद्धा आधार देण्याचं काम हे सायटोस्केलेटन करत असतं. त्याच्याच सोबत या दोघांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो कशाचा आहे, केमिकल कंपोजिशनचा आहे. दोन्ही हे स्ट्रक्चर प्रोटीन पासून तयार झालेले आहेत, पण याच्यामध्ये जे प्रोटीन आहे ते वेगवेगळं आहे, त्यामुळे दोघांचे फंक्शन हे वेगवेगळे राहतात. तर पहा, पहिल्यांदा मायक्रोट्युब्युल्स हे एक सिलेंड्रिकल ट्युब्युल, याच्यावरूनच लक्षात येतं की हे एक सिलेंड्रिकल ट्यूब लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे आणि ज्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशनचा जर विचार जर केला तर याच्यामध्ये जे प्रोटीन प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं ट्युब्युलिन. ट्युब्युलिन हे प्रोटीन आपल्याला याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे, मग ती सीईटी असेल किंवा नीट असेल. मायक्रो ट्युब्युल्स किंवा मायक्रोट्युब्युलिन याचं केमिकल कंपोजिशन हे ट्युब्युलिन आहे की जे दोन सब युनिट पासून तयार होतं, ज्याला म्हटलं जातं अल्फा आणि बीटा सब युनिट्स असं म्हटलं जातं. मेनली याचं जे फंक्शन असतं ते सेलला शेप देणं. त्याच्यासोबत एक महत्त्वाचं फंक्शन आहे की इथं एक पॉईंट आपला राहिलेला आहे की ही सायटोस्केलेटन ही जी सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली आहे ही युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहे. युकॅरियोटिक सेलमधल्या आरबीसीमध्ये ॲबसेंट आहे. जे काही हायर प्लांट्स आहेत यांच्यामध्ये सुद्धा ही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली ॲबसेंट आहेत, पण प्रॉमिनंट ॲनिमल सेलमध्ये ही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली प्रेझेंट असते आणि ज्याच्यामध्ये या ॲनिमल सेलमधलं मायटॉसिसच्या वेळेला एक फंक्शन असतं किंवा या फंक्शनसाठी हे मायक्रोट्युब्युल हे काम करत असतात. तर पहा, मायटॉसिस होत असताना क्रोमोझोमची जी काही मुवमेंट होत असते की जे एका फायबर लाईक स्ट्रक्चरपासून तयार होत असते ज्याला म्हटलं जातं स्पिंडल फायबर्स, आणि हे स्पिंडल फायबर्स तयार करण्याचं काम हे मायक्रोट्युब्युल करत असतं. म्हणून याचं फंक्शन राहतं फॉर्म्स स्पिंडल फायबर्स ॲट द टाइम ऑफ मायटॉसिस. म्हणजेच मायटॉसिस या नावावरूनच लक्षात येतं की स्पिंडल फायबर फक्त ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असतात आणि जे मायक्रोट्युब्युल तयार करण्याचं काम करत असतात. म्हणजेच ॲनिमल सेलमध्ये स्पिंडल फॉर्मेशन हे काम हे कोणाचं आहे, मायक्रोट्युब्युलचं आहे. त्याच्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे इनसाइड सिलिया आणि फ्लॅजेला याच्यामध्ये प्रेझेंट असतं आणि ज्याचा उपयोग लोकोमोशनसाठी सुद्धा होतो. काही नर्व सेलमध्ये सुद्धा हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं की एक्सायटेशन आणि कंडक्शन या प्रोसेसमध्ये याचा उपयोग होत असतो. म्हणजे नेमकं कोणत्या सेलमध्ये प्रेझेंट आहे डिपेंडिंग अपॉन काय राहत असतं, सेल याचं फंक्शन राहत असतं. पण हे प्रोव्हाइड शेप प्रोटेक्टिव्ह फंक्शनसाठी आहे आणि त्याच्याच बरोबर लोकोमोटरी फंक्शन आहे हे मायक्रोट्युब्युल की ज्याच्यामध्ये महत्त्वाचं प्रोटीन हे ट्युब्युलिन आहे आणि त्याच्याच बरोबर स्पिंडल फायबर फॉर्मेशन ॲट द टाइम ऑफ मायटॉसिस हे याचं एक प्रॉमिनंट फंक्शन आहे. हा झाला मायक्रोट्युब्युलचा पार्ट की जे ट्युब्युलिन स्ट्रक्चर आहे. त्यानंतर आहे मायक्रोफिलामेंट, म्हणजे फिलामेंट लाईक स्ट्रक्चर पण जे मायक्रोस्कोपिक आहेत ज्याला मायक्रोफिलामेंट असं म्हटलं जातं की एक फाईन थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे आणि जे प्रोटीन ज्यांना प्रोटीन फायबर्स असंही म्हटलं जातं, म्हणजे फायबर लाईक स्ट्रक्चर आहे आणि जे प्रोटीन पासून तयार झालेले आहेत म्हणून याला प्रोटीन फायबर्स असंही म्हटलं जातं. आता याचं जे केमिकल कंपोजिशन आहे या केमिकल कंपोजिशनचं नाव आहे ॲक्टिन. इकडं ट्युब्युलिन प्रेझेंट असतं. इथं आपलं बरंचसं कन्फ्युजन होतं, बऱ्याच एक्झाममध्ये कन्फ्युजन होतं की आपण हा
या टॉपिकचा लास्ट पार्ट आहे. जनरली आपल्याला सवय असते की पहिल्या पॉईंटपासून व्यवस्थित अभ्यास करायचा आणि शेवटचा पॉईंट जो असतो की ज्याच्याकडे आपण व्यवस्थित लक्ष देत नाही, आणि हा शेवटचा पार्ट असल्यामुळेच हा पार्ट काय राहत असतो, वंचित राहत असतो, किंवा याच्यावरती आपल्याला 100% आपण डेडिकेशन न दिल्यामुळं इथं मार्क जाण्याचे चान्सेस असतात. आणि याच्यावरती क्वेश्चन हा 100% विचारलाच जातो की कन्सेप्ट छोटा आहे, फंक्शन फार मोठा आहे, पण थेरॉटिकली हा पार्ट आपण काय करून जातो, स्किप करतो. की याच्यामध्ये ट्युब्युलिन हे प्रोटीन आहे आणि याच्यामध्ये ॲक्टिन हे प्रोटीन आहे. या ॲक्टिन प्रोटीनला कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असंही म्हटलं जातं. की जसं पहा, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या काही मसल्स आहेत की ज्यांना आपण स्ट्रायटेड मसल म्हणतो, किंवा मसलमधल्या ज्या सेल आहेत ज्याला मायोफायब्रिल असं म्हटलं जातं, या मायोफायब्रिलमध्ये सुद्धा हे प्रोटीन प्रेझेंट असतं. म्हणूनच कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ही प्रोटीन मसलची प्रॉपर्टी आहे. जसं प्रत्येक सेलच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी असतात की ज्याच्यामध्ये नर्व सेल जर घेतली तर याच्यामध्ये एक्सायटेशन आणि कंडक्शन असतं, मसल सेल जर घेतली तर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन ही प्रॉपर्टी राहत असते. म्हणजे कोणतीही मसल असले की तिथं कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्झेशन हा पार्ट हा होणारच. मग हे कॉन्ट्रॅक्शन हे कशामुळे होतं, तर या सेलमध्ये प्रेझेंट असलेल्या ॲक्टिन प्रोटीनमुळे. म्हणून याला कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असंही म्हटलं जातं. आता हे जे प्रोटीन आहे हे मोस्ट अबंडंट फॉर्म ऑफ प्रोटीन असं म्हटलं जातं. सेलमध्ये प्रेझेंट असलेलं, किंवा यालाच म्हटलं जातं मोस्ट अबंडंट सेल्युलर प्रोटीन. सेलमध्ये प्रेझेंट असलेलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेझेंट असलेलं हे प्रोटीन आहे. पहा, प्रोटीनला बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ असं म्हटलं जातं. लाईफची सुरुवात ही सेलपासून होत असते आणि सेलच्या बराचसा पार्ट ज्याचं केमिकल कंपोजिशन हे प्रोटीन असतं. म्हणजेच बॉडी तयार होण्यासाठी किंवा सेलचं जे बेसिक युनिट आहे, सेल तयार होण्यासाठी कशाची गरज असते, प्रोटीनची गरज असते. म्हणून आपल्या डाएटमध्ये सुद्धा प्रोटीनचा जो इंटेक आहे तो सुद्धा काय असायला हवा, व्यवस्थित असायला हवा. कारण बॉडीचा असा कोणताच पार्ट नाही की जिथं प्रोटीन ॲब्सेंट आहे. जिथं जिथं सिक्रिशन आहे किंवा प्रॉपर्टीजमध्ये कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्झेशन ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत याच्यासाठी प्रोटीन हे लागतच असतं. म्हणजे बॉडीमधली प्रत्येक सेल ही प्रोटीनपासूनच तयार झालेली असते. तर हे ॲक्टिन प्रोटीन आहे आणि याला मोस्ट अबंडंट सेल्युलर प्रोटीन असं म्हटलं जातं. आता या ॲक्टिनवरून किंवा या केमिकल कंपोजिशनवरून या मायक्रोफिलामेंटचे नंबर ऑफ फंक्शन्स आहेत. इथं आपल्याला नंबर ऑफ फंक्शन्स सांगता येतील. ट्युब्युलिनचे सुद्धा बरेचसे फंक्शन सांगता येतात, पण तात्पुरतं आपण इतके 2-3 लक्षात फक्त ठेवू शकतो. तर मायक्रोफिलामेंटचं फंक्शन काय आहे की ज्याच्यामध्ये सेल्युलर मुवमेंटसाठी याचा उपयोग होतो, की ज्याच्यामध्ये सायटोप्लाझमची सुद्धा मुवमेंट होते, ज्याला सायक्लॉसिस असं म्हटलं जातं. सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलिस सुद्धा ह्या काय होत असतात, यांची सुद्धा मुवमेंट होत असते या मायक्रोफिलामेंटमुळे. याच्यामध्ये आहे ग्लायडिंग आहे, कॉन्ट्रॅक्शन आहे आणि त्याच्याचबरोबर सायटोकायनेसिस हा एक कन्सेप्ट आहे. तुम्ही तो सेल डिव्हिजन या प्रोसेसमध्ये पाहणार आहात. सेल जेव्हा डिवाइड होत असते तेव्हा सुरुवातीला न्यूक्लियस डिवाइड होतो आणि त्यानंतर सायटोप्लाझम डिवाइड होतो. ही जी डिव्हिजनची प्रोसेस आहे याला म्हटलं जातं सायटोकायनेसिस असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस म्हणजे कायनेसिस ही प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन, त्याच्यानंतर सायक्लॉसिस म्हणजे मुवमेंट ऑफ सायटोप्लाझम. आता या ज्या सायटोस्केलेटन हे जे आहे हे नेमकं आत्ता सांगितलं की कोणत्या सेलमध्ये प्रेझेंट आहे आणि ते सेलचं फंक्शन काय आहे याच्यावरती या मायक्रोफिलामेंटचे फंक्शन डिपेंड आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण जर मायक्रोविलाय हे जर स्ट्रक्चर घेतलं की जे इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट आहे, तर या मायक्रोविलायमध्ये जे काही मायक्रोट्युब्युल्स प्रेझेंट आहेत त्यामुळं तिथलं ॲब्सॉर्प्शन हे वाढतं. म्हणून आपण इंटेस्टाईनचं फंक्शन लिहितो की ॲब्सॉर्प्शनचा एरिया आहे आणि मायक्रोविलाय हे एरिया ऑफ ॲब्सॉर्प्शन हे वाढवत असतात. का? कारण या मायक्रोविलायमध्ये मायक्रोट्युब्युल्स प्रेझेंट असतात आणि जे कॉन्ट्रॅक्शनमुळं हा ॲब्सॉर्प्शनचा एरिया वाढतो आणि ॲब्सॉर्प्शनचा रेटसुद्धा वाढत जातो. त्याच पद्धतीनं आता सांगितल्याप्रमाणे मायोफायब्रिल म्हणजे मसल सेललाच मायोफायब्रिल असं म्हटलं जातं किंवा मसल फायबर असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये जे प्रोटीन प्रेझेंट आहे की जे ॲक्टिन आहे ज्याला कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असं म्हटलं जातं. त्यामुळं आपल्या बॉडीची हालचालही होते आणि आपली बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, ज्याला आपण लोकोमोशन असं म्हणतो. हा लोकोमोटरी ऑर्गनचा पार्ट आहे, पण हालचाल होण्यासाठी कॉन्ट्रॅक्शन होणं गरजेचं असतं आणि या कॉन्ट्रॅक्शनसाठी हे ॲक्टिन प्रोटीन हे काम करत असतं. तर पहा, इथं ही एक सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली सायटोस्केलेटन की जी स्केलेटन प्रमाणे काम करते असं सांगितलं. याचं मेन फंक्शन हे सायटोप्लाझमला शेप देणं, त्याच्याचबरोबर सायटोप्लाझमला सपोर्ट देणं आणि त्याच्याचबरोबर लोकोमोशनसाठी याचा उपयोग होतो. लोकोमोशन असं का म्हणलेलं आहे?
कारण मायक्रोट्युब्यूल हे सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये प्रेझेंट असतात आणि सिलिया आणि फ्लॅजेला हे असं स्ट्रक्चर आहे, हे पुढे आपण पाहणार आहोत, की जे सेलचं लोकोमोटरी ऑर्गन म्हणून काम करत असतात. म्हणून सेलची काय होत असते, मुवमेंट होत असते. त्याच्याच बरोबर लोकोमोशनसाठी आपण इथं सांगितलं की मायोफॅब्रिनमध्ये प्रेझेंट आहेत, त्यामुळं कॉन्ट्रॅक्शन होतं, त्यामुळे बॉडीची हालचाल होते. म्हणजे इथं आपला सायटोस्केलेटन सेलमधला जो महत्वाचा पार्ट आहे सायटोस्केलेटन, हा पार्ट संपलेला आहे. याच्यावरती आपल्याला बोर्ड एक्झामसाठी राईट द डिफरन्स बिटवीन मायक्रोट्युब्युल्स आणि मायक्रोफिलामेंट असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये मेन पॉईंट हे कोणते आले पाहिजेत, तर याच्यामधलं केमिकल कंपोजिशन, की याच्यामध्ये ट्युबिलिन आहेत आणि याच्यामध्ये ॲक्टिन आहेत आणि त्याचे फंक्शन्स, हा पॉईंट इथं काय आहे, महत्वाचा आहे. त्याच्याच बरोबर हे सिलेंड्रिकल ट्युब्युल्स आहेत, हे काय आहेत, फायबरच्या फॉर्ममध्ये आहेत. म्हणजेच 2 मार्कासाठी जरी क्वेश्चन विचारला तर आपल्याला याच्यावरती 4 पॉईंट हे लिहिता आलेच पाहिजेत. हा झाला बोर्ड एक्झामसाठी क्वेश्चन. सीईटी असेल किंवा नीटची एक्झाम असेल, याच्यावरती आपल्याला केमिकल कंपोजिशनवरती आतापर्यंत क्वेश्चन विचारलेला आहे किंवा फंक्शनसाठी सुद्धा हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे हा झाला सायटोस्केलेटन. त्यानंतर नेक्स्ट सायटोप्लाझमिक, ज्याला आपण एक्सटेन्शन असं म्हणूया, की जे आहे सिलिया आणि फ्लॅजेला. जनरली याला प्रोटोप्लाझमिक एक्सटेन्शन असं म्हटलं जातं, सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन असंही म्हटलं जातं. याचाच अर्थ याची जी बॉडी आहे हा बॉडी ही सायटोप्लाझममध्ये असणार आहे, ओरिजिन सायटोप्लाझममध्ये, आणि याचा काही एक्सपोज्ड पार्ट हा सेलच्या बाहेर असतो, की ज्याला आपण फाईन हेअर लाईक स्ट्रक्चर असं म्हणतो किंवा लॉंग स्ट्रक्चर, टेल लाईक स्ट्रक्चर असंही म्हटलं जातं, ज्याचं नाव आहे सिलिया आणि फ्लॅजेला. सिलिया आणि फ्लॅजेला हे दोन्ही स्ट्रक्चर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात. जसं आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती फाईन हेअर लाईक स्ट्रक्चर दाखवले होते आणि सेल वॉलमधूनही ते बाहेर होतात, कारण इथं काय असतं, पोअर्स प्रेझेंट असतात. म्हणजे सायटोप्लाझमचं एक्सटेन्शन पोअरच्या मदतीनं हे सेलच्या सरफेसवरती होतं, की जे फाईन हेअर लाईक जर असेल तर त्याला सिलिया म्हटलं जातं आणि जे लॉंग टेल लाईक स्ट्रक्चर जर असेल की ज्याला फ्लॅजेला असं म्हटलं जातं. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे आपण स्ट्रक्चर पाहिलं, हा जो सिलियाचा जो पार्ट आहे किंवा फ्लॅजेला, हा प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल यांच्यामध्ये काय आहे, थोडाफार डिफरन्स आहे, पण फंक्शन दोघांचे काय आहेत, सारखे आहेत. तर आपण पाहूया सिलिया आणि फ्लॅजेला. सिलिया म्हणजे काय, तर ज्याला प्रोटोप्लाझमिक, सिलिया किंवा फ्लॅजेला हे प्रोटोप्लाझमिक प्रोसेस ऑफ सेल असं म्हटलं जातं. हे दोन्ही स्ट्रक्चर फ्लुइड मीडियममध्ये करंट तयार करतं किंवा करंट फॉर्मेशनचं काम करतं. कशासाठी, मुवमेंट ऑफ सेलसाठी किंवा लोकोमोशनसाठी. हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे, की फ्लुइड मीडियममध्ये हे करंट फॉर्मेशनचं काम करत असतं, ज्यामुळे सेलची काय होत असते, मुवमेंट होत असते. पुढं आता डिफरन्स बिटवीन सिलिया आणि फ्लॅजेला, याच्यामधला डिफरन्स आपल्याला काय सांगता येईल, तर सिलिया ह्या कशा आहेत, फाईन हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, त्यामुळे यांना शॉर्ट स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. याची संख्या खूप असते म्हणून याला म्हटलं जातं न्यूमरस इन नंबर, आणि त्याच्यानंतर हे काय आहे, फाईन हेअर लाईक स्ट्रक्चर आहे. फ्लॅजेला म्हणजे काय आहे, जे लॉंग टेल लाईक स्ट्रक्चर आहे आणि ज्याचा नंबर कसा आहे, फ्यू आहे, ज्याला म्हटलं जातं फ्लॅजेला. म्हणजे सिलियाच्या सेलच्या सरफेसवरती नंबर ऑफ फाईन हेअर लाईक जे स्ट्रक्चर्स असतात ज्याला सिलिया म्हटलं जातं, आणि ज्याचा नंबर कमी आहे पण ज्याची लांबी जास्त आहे, ज्याला म्हटलं जातं फ्लॅजेला असं म्हटलं जातं. आता जनरली हे जे स्ट्रक्चर आहे की जे सिलिया आणि फ्लॅजेला अराइज फ्रॉम द बेसल बॉडीज असं म्हटलं जातं. आता बेसल बॉडी काय आहेत, जेव्हा आपण सिलियाचा आणि फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर पाहतो तेव्हा हे स्ट्रक्चर 3 पार्ट पासून बनलेलं आहे, की ज्याच्यामध्ये बेसल बॉडी आहे, त्याच्यानंतर शाफ्ट आहे आणि त्याच्यानंतर बेसल प्लेट आहे. तर बेसल बॉडी ही नेमकी कुठं असते, तर सायटोप्लाझमचा आउटर मोस्ट जो पार्ट आहे ज्याला म्हटलं जातं बेसल बॉडी किंवा आउटर मोस्ट पार्ट ऑफ सायटोप्लाझम, याला बेसल बॉडी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सिलियाचा जो एक्सपोज्ड पार्ट असतो की ज्याला शाफ्ट असं म्हटलं जातं, की जो सेल सरफेसवरती प्रेझेंट असतो. आता आपण याचं स्ट्रक्चर पाहूया, की या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे सिलियाच्या स्ट्रक्चरमध्ये ऍक्च्युली ही जी डायग्राम काढलेली आहे, सिलिया आणि फ्लॅजेला दोघांचं स्ट्रक्चर हे सारखं राहतं, म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे सारखी राहणार आहे. इथं डायग्राम काढलेली आहे स्ट्रक्चर ऑफ सिलिया, की ज्याच्यामध्ये सिलियाचा TS घेतलेला आहे. तर या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला असं दिसतं की ह्याच्यामध्ये प्रोटोप्लाझमिक शीट आहे आणि त्याच्याच बरोबर काय आहे, ॲक्झोनेमा प्रेझेंट आहे. प्रोटोप्लाझमिक शीट म्हणजे काय, एक प्रकारचं कव्हरेज, आणि त्याच्यानंतर ॲक्झोनेमा प्रेझेंट आहे. या ॲक्झोनेमामध्ये नेमकं काय आहे, तर सेंट्रल आणि कॉन्ट्रॅक्टाईल पार्ट आहेत. सेंट्रल आणि ज्याला म्हटलं जातं सेंट्रल अँड कॉन्ट्रॅक्टाईल पार्ट. सेंट्रल आणि कॉन्ट्रॅक्टाईल पार्ट याचा अर्थ काय होतो, तर या ॲक्झोनेमामध्ये मायक्रोट्युब्युलची अरेंजमेंट आहे. ही मायक्रोट्युब्युलची जी अरेंजमेंट आहे ही 9+2 आहे.
म्हणजे टोटल 11 मायक्रोट्युब्युल्स इथं प्रेझेंट आहेत. आपल्याला माहिती आहे मायक्रोट्युब्युल हा पार्ट कशाचा आहे, सायटोस्केलेटनचा आहे, की जो आपण सांगितलं इथं लिहिलेला आहे सिलिया आणि फ्लॅजेला, कुठेतरी लिहिलेला आहे इथं इनसाइड सिलिया आणि फ्लॅजेला, याच्यामध्ये सुद्धा हे मायक्रोट्युब्युल प्रेझेंट असतात. मग या डायग्राम मध्ये आपल्याला सेंट्रली प्लेस्ड 2 मायक्रोट्युब्युल दिसतात, की जे काय आहेत ट्युब्युल एक्सिलेंट्रिकल ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहेत, आणि त्याच्यानंतर पेरिफेरीला 9 ची काय आहे अरेंजमेंट आहे. म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे याला म्हणलं जातं 9+2 अरेंजमेंट. पहा मी पार्ट काय सांगते, जेव्हा आपण टीएस ऑफ सिलिया हा पार्ट पाहतो तेव्हा या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 2 स्ट्रक्चर दिसतात, प्रोटोप्लाझ्मिक शीट म्हणजे सायटोप्लाझमचं कवरिंग, आणि त्याच्यानंतर ॲक्झोनेमा. ॲक्झोनेमामध्ये काय आहे की ॲक्झोनेमामध्ये सेंट्रली प्लेस्ड 2 मायक्रोट्युब्युल आहेत आणि पेरिफेरीला 9 मायक्रोट्युब्युल आहेत, की याला कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असंही म्हटलं जातं. आता जे सेंट्रलला जे मायक्रोट्युब्युल प्रेझेंट आहेत याच्यामध्ये जे प्रोटीन प्रेझेंट असतं ज्याला म्हटलं जातं डॅनिन असं म्हटलं जातं, डायमिन असं म्हटलं जातं, DYNEIN, डॅनिन प्रोटीन. आणि त्याच्यानंतर पेरिफेरीला जे मायक्रोट्युब्युल्स प्रेझेंट आहेत की ज्याच्यामध्ये ट्युब्युलिन नावाचं काय आहे प्रोटीन आहे, इथं आपण लिहिलेलं आहे ट्युब्युलिन. म्हणजे या प्रोटीनमध्ये फरक आहे. तर पहा सेंट्रल प्रोटीन जे आहे डॅनिन, की ज्याच्यामध्ये एटीपी सिंथेटेज हे एन्झाईम असतं, आणि हे एन्झाईम जेव्हा एटीपी एखादी रिॲक्शन जेव्हा एटीपी हायड्रोलायझेशन ही प्रोसेस होत असते तेव्हा सिलिया आणि फ्लॅजेला यांना लोकोमोशन प्रोसेससाठी लागणारी एनर्जी ही या प्रोटीन पासून मिळत असतं. हे प्रोटीन म्हणजे काय आहे, ज्याला म्हटलं जातं एटीपीज एन्झाईम असं म्हटलं जातं. म्हणजे एटीपी फॉर्मेशनसाठी जे एन्झाईम लागतं की ज्याला एटीपी सिंथेटेज असंही म्हटलं जातं, हे एन्झाईम म्हणजे काय आहे डॅनिन प्रोटीन आहे. म्हणजे लोकोमोशनसाठी सिलिया आणि फ्लॅजेला जी गरज असते ती गरज त्यांना या एन्झाईम पासून मिळत असते, आणि हे एन्झाईम ह्या सेंट्रल मायक्रोट्युब्युल मध्ये प्रेझेंट असतं ज्याचं नाव आहे डॅनिन. हा नीटच्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, की सेंट्रल जे मायक्रोट्युब्युल आहेत की ज्याच्यामध्ये डॅनिन नावाचं प्रोटीन प्रेझेंट असतं, ज्याला एटीपेज एन्झाईम असं म्हटलं जातं, की ज्याचा उपयोग लोकोमोशनसाठी होतो. त्याच्यानंतर पेरिफेरीला जे प्रोटीन प्रेझेंट आहेत यांच्यामध्ये जे प्रोटीन आहेत किंवा मायक्रोट्युब्युलमध्ये जे प्रोटीन प्रेझेंट आहेत ज्याला म्हटलं जातं ट्युब्युलिन असं म्हटलं जातं. आता पहा जे पेरिफेरीला मायक्रोट्युब्युल्स आहेत हे 2 सब युनिटनी प्रेझेंट तयार झालेले आहेत, की याच्यामध्ये एक आहे ए सब युनिट आणि दुसरा आहे बी सब युनिट. ए सब युनिट किंवा ए ट्युब्युलिन आणि बी ट्युब्युलिन मिळून एक स्ट्रक्चर तयार होतं ज्याला म्हटलं जातं डाउबलेट मायक्रोट्युब्युल्स असं म्हटलं जातं. डबल स्ट्रक्चर तयार होतं 2 सब युनिटनी तयार झालेलं ए ट्युब्युलिन आणि बी ट्युब्युलिन, ज्याला डाउबलेट मायक्रोट्युब्युल असं म्हटलं जातं. आता पहा एक डॉबलेट दुसऱ्या डॉबलेटला जेव्हा कनेक्ट होतो तेव्हा त्याला म्हटलं जातं लिंकर साईट असं म्हटलं जातं, आणि हे लिंकर एक प्रोटीन तयार करतं ज्याला म्हटलं जातं नेक्झिन. म्हणजे नेक्झिन हे काय आहे प्रोटीन आहे, हा लिंकर ह्या प्रोटीनचं फॉर्मेशन करतो. जो सेंट्रल जे मायक्रोट्युब्युल आहेत की याच्यावरती एक आहे प्रोटेक्टिव्ह शीट प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं इनर शीट असं म्हटलं जातं, जिथं आपण इथं लिहिलेलं आहे की याच्यामध्ये शीट प्रेझेंट आहे. आता पहा पेरिफेरीला जे जे 2 सब युनिटने तयार झालेले डाउबलेट मायक्रोट्युब्युल आहेत म्हणजे पेअर्ड जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये 2 सब युनिट सांगितले, ए सब युनिट आणि बी सब युनिट. याच्यापैकी ए जो सब युनिट आहे तो काय करतो रॅडियल स्पोक तयार करतो, इथं नाव दिलेलं आहे रॅडियल स्पोक फॉर्मेशन. आणि हे जे स्पोक आहेत हे कोणत्या दिशेने जात असतात, सेंटरच्या दिशेने जात असतात. हा झाला पार्ट स्ट्रक्चर ऑफ सिलिया आणि फ्लॅजेला. हे दोन्ही स्ट्रक्चर सेलच्या लोकोमोशनसाठी काम करत असतात. इथं पहिल्यांदा सांगितलं की फ्लुइड मीडियममध्ये करंट फॉर्मेशन करतात की ज्याचा उपयोग लोकोमोशन आणि त्याच्याच बरोबर पॅसेज ऑफ सबस्टन्ससाठी याचा काय होत असतो उपयोग होत असतो. म्हणजे लोकोमोशन आणि ट्रान्सपोर्टेशन किंवा पॅसेज ऑफ सबस्टन्स ही दोन्ही कामं ही कोणाची आहेत, सिलिया आणि फ्लॅजेलाची आहे. हा स्ट्रक्चरचा पॉईंट सुद्धा 9+2 ची अरेंजमेंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे, कारण ही जी अरेंजमेंट आहे ही कोणासारखी आहे, सेंट्रिओल सारखी आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला सेंट्रिओल हे स्ट्रक्चर पाहणार आहोत. हा या टॉपिक मधला शेवटचा पार्ट आहे सेंट्रिओल. त्याच्यानंतर काही इन्क्लुझिव्ह बॉडीज आपल्याला पाहायचे आहेत आणि उद्याच्या लेक्चरला आपला हा टॉपिक इथं संपतोय.